भाजपची मतदान प्रक्रिया तिथे पूर्ण झालेली पाहायला मिळते। 4 विधानसभेत विद्यमान आमदारांना पसंती आहे। कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, खडकवासलात पसंती मिळताना पाहायला मिळते। भाजप पदाधिकाऱ्यांच्या मतदान प्रक्रियेत हा कौल पुढे आल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे कोथरूड असेल, पर्वती असेल, या शिवाजीनगर, खडकवासला या भागांना पसंती मिळाल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अक्षय, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं, कशी होती ही प्रक्रिया आणि कोणाला कौल मिळाला या प्रक्रियेत? खरं तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे एक वेगळी पद्धत आहे। 8 विधानसभा मतदारसंघातले जे केंद्र आणि शहर स्तरावरचे जे पदाधिकारी आहेत ते त्या विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 3 नावं देतात। त्याच प्रकरणात 8 पैकी आज जवळपास 6 विधानसभा मतदारसंघात ही मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि 6 पैकी जवळपास 4 विधानसभा मतदारसंघ ज्यामध्ये कोथरूड आहे, पर्वती आहे, शिवाजीनगर आणि खडकवासला आहे, ज्या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच पसंती मिळाली आहे। आणि उर्वरित जे 2 आहेत ज्यामध्ये कसबा जो बहुचर्चित विधानसभा मतदारसंघ येतो, या ठिकाणी धीरज घाटे, हेमंत रासने आणि कुणाल टिळक यांच्या नावाची चर्चा जोरदार सध्या सुरू आहे। आता ही सगळी नावं जी आहेत ती भाजपच्या प्रदेशावर पाठवली जातील आणि तिथून केंद्र स्तरावर पाठवले जातील। या उमेदवारांनी आतापर्यंत केलेली कामं, पक्षाने केलेला सर्वे आणि इलेक्टिव्ह मेरिट या संपूर्ण गोष्टींवर चर्चा होईल, ॲनालिसिस होईल आणि त्यानंतरच या सगळ्या मतदारसंघाचा उमेदवार भाजपकडनं निश्चित नक्की। आणि त्यामुळे कोणाकोणाला पुन्हा संधी मिळते आणि कोणाचा पत्ता कापला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।